students, in previous lecture we have studied about the DNA. So DNAs are deoxyribonucleic acids. DNAs are made up by small molecules of nucleotide. तुम्हाला माहिती आहे की नाही, न्यूक्लियोटाइड पासून काय होतं, DNA बनलेले असतात. न्यूक्लियोटाइड consists one phosphoric acid group, then pentose sugar and nitrogenous bases, one nitrogenous base. So here DNAs are the double helical structure. This is a double helical structure, means two strands are present and that are arranged in a coil form. Nitrogenous, there are four different types of nitrogenous bases, that are adenine, guanine, cytosine and thymine. These four nitrogenous bases are present, and according to the nitrogenous bases, nucleotides also have four different types. तर हा त्याच्यानंतर जीन्स पण, त्याचा पण आपण काय केलं, स्ट्रक्चर बघितलं. किंवा जीन्स आर द सेगमेंट्स विच आर प्रेझेंट ऑन द DNA, and genes carries a specific type of characteristics from one generation to the next generation. हे आपण या मागच्या असं काय केलं, हे पाहिलेलं आहे. नाउ टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द रायबोन्यूक्लिक ॲसिड. आज आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, रायबोन्यूक्लिक ॲसिड. It is called as RNA. These are the RNAs. So RNAs, these are the nucleic acids. हे पण काय आहे, DNA सारखेच काय आहे, न्यूक्लिक ॲसिड आहे. दिस इज द सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ॲसिड विच इज प्रेझेंट इन द सेल. सो धिस न्यूक्लिक ॲसिड इट इज ऑल्सो मेड अप बाय, याच्यामध्ये पण काय आहे बघा, हे पण कसं, जसं DNA जे आहेत न्यूक्लियोटाइडपासून तयार झाले असतात, तर तसंच हे जे RNAs आहेत, तर त्यांच्यामध्ये पण काय असतं, हे न्यूक्लियोटाइड प्रेझेंट असतं. सो इट इज मेड अप बाय रायबोज शुगर, then phosphate molecule and four types of different nitrogenous bases are present in the RNA. RNA मध्ये काय काय बघा, एक काय आहे, रायबोज शुगर आहे, रायबोज शुगर. अजून काय आहे त्याच्यामध्ये, फॉस्फेट मॉलिक्यूल आहे, फॉस्फेट मॉलिक्यूल अँड फोर डिफरंट टाइप्स ऑफ काय आहे, नायट्रोजनस bases. So all these forms one nucleotide, and there are different or thousands of nucleotides, they are joined together, that forms a RNA. आता RNAचं जे स्ट्रक्चर आहे, तर ते डबल स्ट्रँडेड नाही आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे, एकच सिंगल स्ट्रँड असतं. जसं DNAचं दोन स्ट्रँड्स असतात, डबल स्ट्रँड्स, म्हणजे दोन न्यूक्लियोटाइडचे जे मॉलिक्युल्स आहेत, तर ते हायड्रोजन बॉन्डनी काय झाले असतात, अटॅच झाले असतात, जॉईन झालेले असतात, दॅट फॉर्म्स टू डिफरंट स्ट्रँड्स. तर तसं RNAमध्ये नाही, याच्यामध्ये काय, एक सिंगल स्ट्रँड आहे, म्हणजे एक लॉंग चेन ऑफ मॉलिक्युल्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स दॅट आर प्रेझेंट इन द RNA. RNAमध्ये काय, फक्त या न्यूक्लियोटाइडची काय पूर्ण लॉंग अशी थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स दॅट आर प्रेझेंट इन सिंगल RNA. तशी फक्त काय झाली असते, इथं एक चेन तयार झाली असते. आता हे जे नायट्रोजनस बेसिस आहेत, फोर डिफरंट टाइप्स ऑफ नायट्रोजनस बेसिस, तर ते कुठले कुठले आहेत बघूया आपण. दीज आर, जसं आपण याच्या आधी बघितले की नाही, DNA मध्ये कुठले कुठले सांगा बरं मला, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. तसं याच्यामध्ये कुठले आहेत बघा, फोर डिफरंट टाइप्स ऑफ. हे पहिला आहे ॲडेनिन, सेकंड वन इज guanine, then cytosine, and fourth one is a uracil. फोर्थ काय आहे इथं, युरॅसिल. मग DNA आणि RNA मध्ये काय डिफरन्स आहे, हा आपण बघू शकतो. DNA काय डबल स्टँडर्ड आहे, मॉलिक्यूल आहे, डबल स्टँडर्ड काय आहे, मॉलिक्यूल आहे. RNA काय आहे, फक्त सिंगल स्टँडर्ड मॉलिक्यूल आहे. नायट्रोजनस बेसिस मध्ये DNA मध्ये काय असतं, थायमिन आहे, पण दॅट थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल इन RNA. RNA मध्ये थायमिन नाही, त्याच्याऐवजी कोण आहे, युरॅसिल आहे.
So these are the 4 different types of nitrogenous bases. Adenine, guanine, cytosine and uracil. तर याच्यामध्ये DNA आणि RNA मध्ये काय डिफरन्स आहे? तर DNA मध्ये थायमिन असतं, याच्यामध्ये RNA मध्ये काय असणार आहे? युरॅसिल असणार आहे. फक्त त्याचा हा काय आहे? डिफरन्स आहे. सो इन्स्टेड ऑफ थायमिन, uracil is present in the RNA. सो न्यूक्लियोटाइड. सो दिस फॉर्म्स अ न्यूक्लियोटाइड. आता न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर आपण बघूया. याच्यामध्ये काय काय सांगितलं बघा आपण. याच्यामध्ये काय आहे? फॉस्फेट मॉलिक्यूल आहे, 1 पेंटो शुगर and 1 nitrogenous base. So that forms a nucleotide. याचा काय तयार झाला आहे? न्यूक्लियोटाइड तयार झाला आहे. सो दिस इज द स्मॉलेस्ट मॉलिक्यूल ऑफ RNA. हा काय आहे? RNAचा स्मॉलेस्ट मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. सो न्यूक्लियोटाइड दॅट इज द स्मॉलेस्ट मॉलिक्यूल ऑफ unit of the chain of the RNA. So that is forms by the combination of ribose sugar phosphate molecule and 1 nitrogenous base. याच्यापासून काय झालं आहे? न्यूक्लियोटाइड तयार झाला आहे. म्हणजे याच्यामध्ये एक फॉस्फेट मॉलिक्यूल, रायबोज शुगर आणि एक असणार आहे नायट्रोजनस बेस. याच्यापैकी एक असणार आहे नायट्रोजनस बेस इथं असणार आहे. सो दिस इज द स्मॉलेस्ट मॉलिक्यूल ऑफ RNA. आता या मॉलिक्यूलची एक लॉंग चेन असणार आहे. सो न्यूक्लियोटाइड फॉर्म्स अ लॉंग चेन ऑफ RNA. RNA मध्ये काय असणार आहे? याची एक लॉंग चेन तयार झालेली असणार आहे. सो लार्ज नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड दॅट आर बॉन्डेड टुगेदर टू फॉर्म्स द मॅक्रो मॉलिक्यूल ऑफ द RNA. अशा प्रकारे काय झालं आहे? हे लार्ज नंबर ऑफ असे थाउजंड्स ऑफ काय असतात मॉलिक्यूल जे आहेत हे न्यूक्लियोटाइड्सचे, हे एकमेकांना काय असतात? म्हणजे हा एक काय मॉलिक्यूल झाला, याला दुसरा अटॅच असणार, असा तिसरा, असे लार्ज नंबर ऑफ मॉलिक्यूल दॅट आर कंबाईन्ड टुगेदर दॅट फॉर्म्स अ मॅक्रो मॉलिक्यूल. इथं मायक्रो म्हटलं नाही आहे, काय म्हटलं बघा? मॅक्रो मॉलिक्यूल. मॅक्रो मीन्स लार्जर मॉलिक्यूल. म्हणजे हा काय एक लार्ज मॉलिक्यूल असा RNAचा तयार झालेला असतो. सो अकॉर्डिंग टू द फंक्शन देर आर 3 डिफरंट टाईप्स ऑफ RNA. आता या फंक्शननुसार RNAचं फंक्शन कसं आहे त्याच्यानुसार RNAचे 3 डिफरंट टाईप्स आपण सांगू शकतो. आता हे कोणकोणते बघा. याच्यामधला पहिला टाईप आहे रायबोझोमल RNA. फर्स्ट टाईप टाइप्स ऑफ RNA अकॉर्डिंग टू द फंक्शन. हे कशानुसार टाइप्स आहेत? अकॉर्डिंग टू द फंक्शन. फर्स्ट वन इज द रायबोझोमल RNA. पहिला टाइप आहे त्यामध्ये रायबोझोमल RNA. So it is also called as rRNA. Ribosomal RNA. So the molecule of the RNA which is a component of the ribosome organelles that are called as a ribosomal RNA. असे RNAचे मॉलिक्यूल जे काय असतात रायबोझोमचा एक घटक म्हणून काय करतात? कार्य करत असतात. रायबोझोम हा जो ऑर्गेनेली प्रेझेंट असतो की नाही, सेल माहिती आहे, सेल ऑर्गेनेली डिफरंट टाईपचे सेलमध्ये ऑर्गेनेलीज असतात हे माहिती आहे तुम्हाला. तर त्याच्यापैकीच काय आहे? रायबोझोम हा एक ऑर्गेनेली असतो सेलमध्ये. तर त्याच्याशी रिलेटेड असणारे जे काय RNAs आहेत. सो द RNAs विच आर द कंपोनंट ऑफ दॅट रायबोझोम्स, that type of RNAs are called as a rRNA or ribosomal RNA. असे RNA जे काय असतात रायबोझोम हा जो सेल ऑर्गेनेली आहे त्याच्याशी रिलेटेड असतात और दे आर कंपोनंट ऑफ द रायबोझोम. सो दॅट टाइप ऑफ RNAs are called as a rRNA or ribosomal RNA. So these ribosomes or these ribosomal RNA performs the function of protein synthesis. काय फंक्शन आहे बघा या RNAचं? रायबोझोमल RNAचं कोणतं फंक्शन आहे? These perform the they take part or they helps in the function of protein synthesis. प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी मदत करतात हे कोण? रायबोझोमल RNA जे आहेत तर ते. आता याच्यानंतर सेकंड टाईप कोणता आहे बघा? मेसेंजर RNA. सेकंड टाईप मेसेंजर RNA that are also called as mRNA. मेसेंजर
जसं मेसेंजर मेसेज घेऊन जाणारे असं आपण याला काय करू शकतो, याचं मिनिंग सांगू शकतो. म्हणजे हे काय करतात बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ दीज RNA. द RNA मॉलिक्यूल दॅट कॅरीज द इन्फॉर्मेशन in the protein synthesis from genes that from the DNA chain in the cell of the nucleus to the ribosomes in the cytoplasm which produce the proteins, so that are called as a messenger RNA. याच्या नावातच काय याचं मिनिंग आहे बघा, हे कसले आहेत RNA, तर हे मेसेंजर RNA. म्हणजे हे काय करतात बघा, these carry the information from the genes that are present on the DNA and that DNAs are present in the nucleus. म्हणजे न्यूक्लियस, सेलच्या न्यूक्लियसमध्ये जे काय DNA आहे तर त्यांच्यावर काय आहे, जीन्स प्रेझेंट आहे, बरोबर ना. सिक्वेन्स जो प्रेझेंट आहे त्याच्यावरची जी इन्फॉर्मेशन आहे तर ती कॅरी आउट कुठं करतात, हे कॅरी आउट करतात कुठेपर्यंत, सायटोप्लाझममध्ये जे रायबोझोम्स असतात, रायबोझोमल RNA असतात ना, रायबोझोम्स विच हेल्प्स इन द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस, हे प्रोटीन सिंथेसिसमध्ये मदत करत असतात. त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन कॅरी आउट करण्याचं फंक्शन कोण करते, हे मेसेंजर RNA करतात. लक्षात आलं का बघा, काय हा मेसेज घेऊन जातात किंवा इन्फॉर्मेशन कसली घेऊन जातात, मेसेज और इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम होम, कुणापासून हे घेऊन येतात, हां DNA वर जे जीन्स आहे हे DNA कुठं प्रेझेंट आहे, सेलच्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहे. तिथून ही इन्फॉर्मेशन कुठेपर्यंत आणतात, सायटोप्लाझममध्ये जे रायबोझोम्स आहेत त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन काय करतात, कॅरी आउट करतात अबाउट द प्रोटीन सिंथेसिस. कुणाच्या बाबतीतली इन्फॉर्मेशन आहे ही, प्रोटीन सिंथेसिसच्या बाबतीत. मग असे ही इन्फॉर्मेशन घेऊन येणारे जे काय RNAs आहेत, सो दॅट आर कॉल्ड ॲज मेसेंजर RNA. त्याला काय म्हणायचं, मेसेंजर RNA असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर थर्ड टाईप आणखीन एक आहे बघा, ट्रान्सफर RNA. कोणते टाईप आहे, थर्ड टाईप ट्रान्सफर RNA, दॅट आर ऑल्सो कॉल्ड ॲज tRNA. आता हे कुठल्या टाईपचे RNA आहेत बघा, द RNA molecule which according to the message of the mRNA carries the amino acid up to the ribosomes, so they are called as transfer. आता हे ट्रान्सफर करणार आहेत, कुणाला ट्रान्सफर करणार आहेत, अकॉर्डिंग टू द इन्फॉर्मेशन विच इज कॅरीड बाय द मेसेंजर RNA. मेसेंजर RNA जी काही इन्फॉर्मेशन आणली की नाही, कोणती आणली इन्फॉर्मेशन, ती जीन्सच्या मार्फत ही इन्फॉर्मेशन ते रायबोझोमपर्यंत घेऊन आले. त्यांच्या त्या इन्फॉर्मेशननुसार कुठल्या टाईपचे जे अमायनो ॲसिड आहे तर ते फक्त काय करणे, mRNA पासून कॅरी आउट करण्याचं फंक्शन हे काय करतात, tRNA करतात, ट्रान्सफर करतात. म्हणजे अकॉर्डिंग टू द इन्फॉर्मेशन विच इज कॅरीड बाय mRNA, दीज tRNA कॅरीज द अमायनो ॲसिड. हे tRNA काय करतात, त्या टाईपचं अमायनो ॲसिड कॅरी आउट करण्याचं फंक्शन करत असतात. सो दीज रायबोझोम्स आर कॉल्ड ॲज ट्रान्सफर रायबोझोम्स. त्यांना काय म्हणायचं, ट्रान्सफर रायबोझोम्स असं म्हटलं जातं किंवा tRNA असं याला आपण म्हणू शकतो. सो दीज कॅरीज द अमायनो ॲसिड फ्रॉम द mRNA. हे काय करतात, फक्त अमायनो ॲसिड कॅरी आउट करतात किंवा ट्रान्सफर करतात मेसेंजर RNA पासून. ओके, सो दीज आर द 3 डिफरंट टाईप्स ऑफ RNA. हे काय आहेत, RNAचे 3 डिफरंट टाईप्स आपल्याला सांगता येतील. सो दिस इज अबाउट द इन्फॉर्मेशन अबाउट द RNA. हे पण काय आहेत, इम्पॉर्टंट टाईपचं न्यूक्लिक ॲसिड, म्हणजे सेलमध्ये असणारे काय आहेत, हे न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट असतात. ओके, आता मोस्ट इम्पॉर्टंट काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे या RNAचं, दीज आर हेल्पफुल इन द प्रोटीन सिंथेसिस. हे प्रोटीन सिंथेसिसमध्ये काय करतात, मदत करत असतात. आता याच्यानंतर आता नेक्स्ट आपण कन्सेप्ट बघूया मेंडेल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. मेंडेल्स प्रिन्सिपल ऑफ मेंडेल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. आता हे मेंडेल कोण आहे, सो दिस इज द नेम ऑफ द सायंटिस्ट. सायंटिस्टचं काय आहे, नाव आहे.
तर याची इन्फॉर्मेशन आपण बघूयाच थोड्या वेळाने. तर जेनेटिक मटेरियल सो दॅट इज ट्रान्सफर्ड इन अ इक्वल क्वांटिटी फ्रॉम पॅरेंट्स टू द प्रोजेनी. हे आत्तापर्यंत आपण बघितलं की जे जेनेटिक मटेरियल आहेत म्हणजे जे DNA किंवा जीन्स आहेत तर दे आर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट्स टू द प्रोजेनी. ते काय करतात, पॅरेंट्सपासून काय होते प्रोजेनीपर्यंत हे जीन्स काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात इन अ इक्वल क्वांटिटी. आणि इक्वल क्वांटिटीमध्ये म्हणजे सेम अमाऊंट ऑफ जीन्स फ्रॉम द मदर अँड सेम अमाऊंट ऑफ जीन्स फ्रॉम द फादर. अशा प्रकारे काय होतं, हे जेनेटिक मटेरियल जे आहे तर ते इक्वली ट्रान्सफर केलं जातं. कुठून, पॅरेंट्स टू देअर प्रोजेनी, म्हणजे त्यांच्या ऑफस्प्रिंगमध्ये हे काय केलं जातं, कॅरी आउट केलं जातं. आता बघा, प्रिन्सिपल्स ऑफ द हेरिडिटी दॅट आर दे आर बेस्ड ऑन दिस फॅक्टर. याच्यावरच काय आहे, हे जे हेरिडिटीचे प्रिन्सिपल्स आहेत म्हणजे जी तत्त्व आपण सांगतो या हेरिडिटीची म्हणजे अनुवंशिकतेची, तर ती या फॅक्टवरच काय डिपेंड आहेत. कोणतं फॅक्ट आहेत हे, जेनेटिक मटेरियल दॅट इज कॅरीज इक्वली फ्रॉम पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग्स किंवा प्रोजेनी. सो इफ बोथ द पॅरेंट्स मेक अ इक्वल कॉन्ट्रीब्युशन टू द इनहेरिटन्स ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स, विच कॅरेक्टरिस्टिक्स विल अपीअर्स इन द प्रोजेनी. आता आपल्याला माहिती आहे की आत्ता आपण बघितलं ना की पॅरेंट्समध्ये काय होत असतं, बोथ पॅरेंट्स कंट्रीब्यूट इक्वली, म्हणजे यांच्यामध्ये इक्वल अमाऊंट ऑफ काय होतात, जीन्स येतात फ्रॉम द मदर अँड फ्रॉम द फादर. मग कुठल्या टाईपचे कॅरेक्टरिस्टिक्स ॲक्च्युअल प्रोजेनीमध्ये अपिअर होतात म्हणजे दिसतात, कुठल्या, असं सगळेच दिसतात का हे कॅरेक्टरिस्टिक्स, मदरकडून आलेले सगळेच, फादरकडून आलेले सगळेच जीन्स जे आहेत तर ते अपिअर होतात का प्रोजेनीमध्ये, नाही. मग कुठल्या टाईपचे फक्त कॅरेक्टरिस्टिक्स अपिअर होतात प्रोजेनीमध्ये. मेंडेल्स कॅरीज आउट द रिसर्च इन दिस डायरेक्शन. मेंडेलने मग काय केलं, याच डायरेक्शनमध्ये त्याचा रिसर्च जो आहे तर तो केलेला आहे. सो इट पुट फॉर्थ द प्रिन्सिपल्स ऑफ द हेरिडिटी विच आर रिस्पॉन्सिबल फॉर सच इनहेरिटन्स. आणि मग त्यांना काय केलं, असे काही प्रिन्सिपल्स सांगितलेले आहेत जे काय करतात, या इनहेरिटन्सला प्रूव्ह करतात. म्हणजे कोणत्या प्रकारचे ॲक्च्युअली काय होतं कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत तर ते प्रोजेनीमध्ये अपिअर होतात, तर त्याच्याबद्दलचेच काय हे प्रिन्सिपल्स आहेत. सो द एक्सपेरिमेंट्स दॅट आर परफॉर्म्ड बाय मेंडेल दॅट इज ऑलमोस्ट अ सेंचुरी ॲगो दॅट आर क्वाईट ॲस्टॉनिश्ड. आता हे बघा, यानं असे बरेचसे एक्सपेरिमेंट केलेले आहेत मेंडेलनं अबाउट द इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट्स टू द देअर प्रोजेनी किंवा हे जे जनरेशन्स आहेत तर त्याच्याबद्दलचे असे अनेक एक्सपेरिमेंट्स त्यानं केलेले आहेत. तर हे ॲक्च्युअली कधी केले, जवळजवळ 100 वर्षांपूर्वी. पण आत्ता काय त्याचं खूपच आपण महत्त्व सांगू शकतो. ऑल ऑफ द मेंडेल्स एक्सपेरिमेंट्स वेअर बेस्ड ऑन द व्हिजिबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पी प्लांट. आणि त्यानं जे काय केलं, इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी केलेले नाहीत, जे काय एक्सटर्नल अपिअरन्स जे आहे म्हणजे जे बाहेरून जे कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात आपल्याला तर त्याच्यावर काय केलं आहे, त्यानं स्टडी केलेलं आहे किंवा रिसर्च केलेलं आहे. अँड ही एक्सपेरिमेंट्स ऑन द पी प्लांट. त्यानं पूर्ण कोणावर हे एक्सपेरिमेंट्स केले आहेत, पी प्लांट जे आहे तर त्याच्यावर हे एक्सपेरिमेंट्स कॅरी आउट केलेले आहेत. पी प्लांट म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, पी प्लांट म्हणजे कुठलं सांगा, वाटाणा किंवा मटार आपण म्हणतो की नाही, तर पी प्लांट. सायंटिफिक नेम आहे याचं बघा, पायसम सटायवम. काय आहे याचं सायंटिफिक नेम, पायसम सटायवम, हे याचं सायंटिफिक नेम आहे. पायसम सो दिस इज द सायंटिफिक नेम ऑफ द पी प्लांट. पायसम सटायवम काय आहे याचं सायंटिफिक नेम आहे पी प्लांटचं. आता यानं हे पी प्लांटच का चूज केलं आहे बघा, वाय ही चूज धिस पी प्लांट. आता एकतर काय आहे बघा, याच्यामध्ये ॲक्च्युली 3 to 4 मंथमध्ये याची लाईफ सायकल काय होते, कंप्लीट होते. म्हणजे पूर्णपणे हे पी प्लांट जे आहेत तर ते त्याची वाढ होते आणि त्याला काय होतात, फ्रूट्स लागतात आणि ते काय होतं, कंप्लीट होते त्याची लाईफ सायकल 3 ते 4 महिन्यांमध्ये. म्हणजे एक वर्षभरामध्ये काय होतात, किती जनरेशन्स तयार होऊ शकतात, 3 to 4 जनरेशन काय होतं, तर वर्षभरामध्ये कंप्लीट होऊ शकतात. म्हणजे अशा अनेक जनरेशन जे आहेत तर त्याच्यावर त्यांनी काय केलं, एक्सपेरिमेंट्स केलेत. शिवाय याच्यामध्ये डिफरंट टाईपचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स पण आपल्याला दिसतात. सो दीज कॅरेक्टरिस्टिक्स आर ॲज
आता हे कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आपण बघूया. आपण याच्यामध्ये डॉमिनंट आणि रेसेसिव्ह असे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. कुठले आहेत? डॉमिनंट आणि रेसेसिव्ह असे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. जनरली ते डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सो दे ॲपियर्स इन द फर्स्ट फिलाईल जनरेशन, म्हणजे पहिलं जे जनरेशन असतं तर त्याच्यामध्ये हे डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स ॲपियर आपल्याला झालेले दिसतात. आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर्स कुणाला म्हणायचं? जे हाईड कॅरेक्टरिस्टिक्स असतात, म्हणजे जे आपले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते एक्सप्रेस करत नाहीत, पण ते हाईड म्हणजे ते लपून राहिलेले असतात कॅरेक्टरिस्टिक, जे प्रोजिनीमध्ये ॲपियर होतं नाहीत. अशा कॅरेक्टरिस्टिक्सना रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलं जातं. डॉमिनंट आणि रेसेसिव्ह अशा प्रकारे हे काय आहेत? कॉन्ट्रास्टिक कॅरेक्टरिस्टिक कोणकोणत्या बाबतीत आहेत हे बघूया आपण. सगळ्यात आधी पहिल्यांदा एक कॅरेक्टरिस्टिक्स त्यांना कन्सिडर केलं आहे, ते आहे शेप ऑफ द सीड. इथं आता बघा या पी प्लांटमध्ये काय आहे? असे डिफरंट डॉमिनंट आणि काय आहे? कसले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. याच्यामध्ये पहिला आता कॅरेक्टर कुठला बघितलं त्याला? शेप ऑफ सीड. सीडचा शेप बघितला. याच्यामध्ये पण बघा शेप ऑफ द सीडमध्ये राऊंड शेपड आहेत आणि व्रिंकल्ड शेपड असे दोन कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला डॉमिनंट आणि रेसेसिव्ह मध्ये दिसतात. आता याच्यामध्ये डॉमिनंट जे आहे तर ते राऊंड, याला काय म्हटलं आहे? कॅपिटल आर हे कन्सिडर केलं याच्यामध्ये. आणि याला गॅमेट जे आहे तर ते काय आहे? स्मॉल काय आहे? आर आहे. सो दीज आर द गॅमेट्स अबाउट द राऊंड शेपड आणि रेसेसिव्ह जे आहे त्याच्याबद्दलचे काय ते गॅमेट्स तयार होऊ शकतात. म्हणजे हा एक कॅरेक्टर कन्सिडर केला त्यानं. म्हणजे पहिल्यांदा त्याने एक्सपेरिमेंट केले, फक्त त्यानं ऑब्झर्वेशन कशाच केलं? शेप ऑफ द सीड, म्हणजे त्यानं मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र आणले, त्याच्यानंतर पहिली जनरेशन तयार केली आणि याच्यामध्ये त्या सीडचा शेप कसा आहे, म्हणजे ते जे पीक जे असतात तर त्याचा शेप कसा आहे तर तो काय केला त्यानं कन्सिडर केला. म्हणजे आयदर बी दॅट आर द राऊंड शेपड ऑर रिंकल्ड. म्हणजे रिंकल्ड म्हणजे कसे असतात? थोडेसे असे चपटे असे सुरकुतलेल्यासारखे असतात बघा, तर ते कॅरेक्टरिस्टिक. आता हे दोन्ही काय आहेत? असे डॉमिनंट आणि रेसेसिव्ह आहेत. जर समजा त्याच्यामध्ये राऊंड असेल शेपड सीड्स असतील तर ते डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स असं आपण म्हणू शकतो. आणि काही त्याच्यामध्ये समजा जर काय असतील रिंकट असतील तर ते कसलं कॅरेक्टरिस्टिक आहे? रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्याच्यानंतर आणखीन एक त्यानं कॅरेक्टर बघितलं याच्यामध्ये तर ते आहे कलर ऑफ द सीड. त्याच्यानंतर त्यानं कशाबद्दल कन्सिडर केलं बघा? कलर ऑफ द सीड. सीडचा कलर कसा आहे याच्यावर. याच्यामध्ये डॉमिनंट जे आहेत तर ते काय? येलो कलर आहे. डॉमिनंट कलर कोणता आहे? येलो कलर. आणि त्याच्यासाठी गॅमेट कुठला दिला आहे? कॅपिटल वाय दिलेला आहे. आणि रेसेसिव्ह जे आहे याच्यामध्ये जो कलर आहे तर तो कोणता आहे? ग्रीन कलर. म्हणजे काही वेळेस काय असतात बघा, काही वेळेस येलो कलरचे काय असतात? सीड्स असतात. सीडचा कलर जो आहे सीडचा म्हणजे जे पी आहेत, वाटाणा जो आहे मटार, त्याचा कलर कसा असतो? येलो कलर असतो. आणि काही बऱ्याच वेळेला ग्रीन कलरचे पण काय असतात? सीड्स असतात. मग तिथं येलो कलर जो आहे तर तो डॉमिनंट आहे आणि ग्रीन कलर काय आहे? रेसेसिव्ह आहे. याच्यानंतर आणखीन एक कॅरेक्टर बघितलं त्यांना, कलर ऑफ द फ्लॉवर. कशाचा कलर बघितला? कलर ऑफ फ्लॉवर, फ्लॉवरचा कलर. आता या फ्लॉवरच्या कलरमध्ये पण बघा कसले आहेत? पर्पल कलरचे फ्लॉवर्स. पर्पल कलर्ड फ्लॉवर्स आर डॉमिनंट अँड व्हाईट कलर्ड फ्लॉवर्स आर रेसेसिव्ह. आणि याच्यासाठी जे गॅमेट वापरले तर ते काय आहे? कॅपिटल सी. आणि व्हाईट कलरचे जे फ्लॉवर्स आहेत त्याच्यासाठी कोणतं आहे? सी. म्हणजे इथं समजा जर पिंक पर्पल कलरचे जर फ्लॉवर्स असतील तर ते कोणतं कॅरेक्टरिस्टिक आहे? डॉमिनंट. आणि व्हाईट कलरचे फ्लॉवर्स जर असतील तर ते कोणतं कॅरेक्टर आहे? रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. ठीक आहे. याच्यानंतर आणखीन त्यांना एक कॅरेक्टरिस्टिक स्टडी केला, अबाउट द रिसर्च केला त्याच्याबद्दलचा, शेप ऑफ द पॉड. कशाचा शेप आहे तो? पॉडचा. पॉड म्हणजे शेंग जी असते की नाही तर त्याचा शेप कसा आहे त्याच्यावरनं. इन्फ्लेटेड शेप आणि कन्स्ट्रिक्टेड शेप.
इन्फ्लेटेड म्हणजे पूर्ण फुगीर भरलेले जे दाणे असतात त्याचा जो शेप आहे तर तो इन्फ्लेटेड जो आहे तर तो काय आहे शेप आय, हा जो काय आहे तर तो डॉमिनंट आहे. आणि याच्यामध्ये स्मॉल आय जे आहे तर ते काय याच्यामध्ये रेसेसिव्ह आहे. इन्फ्लेटेड पॉड जे आहे तर ते काय पूर्णपणे भरीव ज्या शेंगा असतात इन्फ्लेटेड पॉड आहे. कन्स्ट्रिक्टेड म्हणजे चपट्या ज्या शेंगा असतात की नाही त्याला कन्स्ट्रिक्टेड पॉड्स असं म्हणतात त्या शेंगा. तर तो काय आहे शेप ऑफ द पॉड, हे पण एक आहे कॅरेक्टरिस्टिक त्यानं कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे बघा कलर ऑफ द पॉड. नेक्स्ट कॅरेक्टर काय आहे कलर ऑफ पॉड. पॉडचा कलर म्हणजे शेंगाचा कलर कोणता आहे तर ते पण कॅरेक्टर त्यानं स्टडी केलं आहे. याच्यामध्ये ग्रीन कलर्ड पॉड्स आणि येलो कलर्ड पॉड्स. याच्यामध्ये ग्रीन जो कलर आहे तर तो काय आहे डॉमिनंट कलर, म्हणजे त्या शेंगेचा कलर जो आहे तर तो ग्रीन कलरची जर शेंगा असेल तर ती काय असणार आहे डॉमिनंट असणार आहे. आणि येलो कलरची जर शेंग असेल तर ती काय असणार आहे रेसेसिव्ह काय असणार आहे कॅरेक्टर असणार आहे. त्याच्यासाठी काय आहे स्मॉल जी हे रेसेसिव्हसाठी असणार आहे. याच्यानंतर आणखीन एक नेक्स्ट कॅरेक्टर त्यानं कन्सिडर केलं आहे पोझिशन ऑफ द फ्लॉवर. कोणतं आहे पोझिशन ऑफ फ्लॉवर. फ्लॉवरची काय आहे पोझिशन पण त्यानं कन्सिडर केलेली आहे. म्हणजे कसले म्हणजे ॲक्च्युली ते फ्लॉवर कुठे आहे त्या प्लांटवर त्या पोझिशननुसार. तर त्यांना तिथं ॲक्झिलरी आणि टर्मिनल अशा दोन पोझिशन्स काय केल्या कन्सिडर केल्या आहेत बघा. ॲक्झिलरी म्हणजे जे ॲक्सिसवर असतं म्हणजे एक फांदी असते आणि त्याला काय असतं दुसरी फांदी आलेली असते आणि याच्यामध्ये जो अंकल असतो की नाही तिथं जर फ्लॉवर असेल तर ते कोणतं फ्लॉवर आहे ॲक्झिलरी असतं ते. तर त्याच्यासाठी काय आहे त्याच्यासाठी जीन आहे तर तो कोणता आहे कॅपिटल ए आहे. आणि हे डॉमिनंट आहे म्हणजे मोस्टली समजा जर तिथे ॲक्झिलरी फ्लॉवर्स असतील तर ते काय असणार आहेत डॉमिनंट कॅरेक्टर असणार आहे. आणि टर्मिनल जे आहे म्हणजे वरती टोकाला येतात बघा फ्लॉवर्स, फांदीच्या टोकाला जेव्हा फ्लॉवर्स असतात तर ते काय असणार आहेत टर्मिनल फ्लॉवर्स असतात. तर त्याच्यासाठी आहे जीन असतात तो आहे स्मॉल ए. स्मॉल ए म्हणजे टर्मिनल फ्लॉवर्स आर रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक. आणि त्याच्यानंतर आणखीन एका कॅरेक्टरिस्टिकबद्दल काय केलं आहे रिसर्च केलेला आहे किंवा एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि ते म्हणजे हाईट ऑफ द प्लांट. प्लांटची काय बघितली कन्सिडर केली त्यानं हाईट कन्सिडर केली हाईट ऑफ प्लांट. याच्यामध्ये काही प्लांट जे आहेत तर ते टॉल प्लांट्स असतात म्हणजे खूप उंच आहेत त्याची हाईट काय असते जास्त असते. आणि काही प्लांट्स आहेत तर ते कसे असतात डॉर्फ असतात म्हणजे त्याची जी उंची आहे तर ती काय असते खुंटलेली असते कमी असते. याच्यासाठी टॉल प्लांटसाठी जी कोणता आहे इथं कॅपिटल टी आहे. आणि स्मॉल टी कशासाठी वापरला आहे डॉर्फ प्लांट जे आहे तर त्याच्यासाठी. कारण अशा प्रकारे काय असतात हे वेगळे डिफरंट काय केलं त्यांना कॅरेक्टरिस्टिक्स कन्सिडर केले. कशामधले पी प्लांटमध्ये हे सगळे काय एक्सटर्नल अपिअरन्स आहेत. म्हणजे मेंडेलनं जे काही डिफरंट एक्सपेरिमेंट केले तर ते कुणावर केलेत या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सवरच्या त्यानं ऑब्झर्वेशन्स घेतले भरपूर ऑब्झर्वेशन घेतले आणि त्यानं काय केलं स्वतःचे आहे प्रिन्सिपल जे आहेत अबाउट द हेरिडिटी किंवा हे जे कॅरेक्टरिस्टिक इनहेरिट होतात कुठून एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये तर त्याच्याबद्दलचे काय हे डिफरंट ऑब्झर्वेशन्स केले आणि त्यानं स्वतःचे प्रिन्सिपल्स काय केलेत मांडलेले आहेत. मग हे कशाच्या बाबतीत ऑब्झर्वेशन्स केले त्यानं या सगळ्याच्या बाबतीत. म्हणजे हे सगळे जे कॅरेक्टरिस्टिक्स कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते म्हणजे आपल्या एकमेकांच्या अपोजिट असे काय कॅरेक्टरिस्टिक त्यानं हे सगळे ऑब्झर्व केले. या सगळ्यांच्याबद्दल असे डिफरंट ऑब्झर्वेशन्स त्यानं मांडलेले आहेत आपल्यासमोर. आणि हे जवळजवळ 100 वर्षांपूर्वी हे काय केलं हे त्यानं रिसर्च केलेलं आहे जे आत्ताही त्याचं काय केलं मान्य आहेत. तर हु इज दॅट मेंडेल. तर ॲक्च्युली हा सायंटिस्ट कोण आहे बघा ग्रेगर जोहान मेंडेल. सो बर्थ इज ॲट 20th July 1822 and death is 6th January 1884. So Gregor Johann Mendel, that was an Australian scientist and he studied the inheritance of some characteristics of pea plant. तर हा काय ऑस्ट्रेलियन सायंटिस्ट आहे ज्यानं काय केलं जे कॅरेक्टरिस्टिक इनहेरिट होतात
म्हणजे अनुवंशिकतेने काय होतात ते एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जातात. तर त्याच्याबद्दल काय केलं त्यानं अशा डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्सचा स्टडी काय केलेला आहे कशामध्ये पी प्लांटमध्ये. सो ही शोड द इनहेरिटन्स ऑफ दीज कॅरेक्टरिस्टिक्स फॉलो सर्टन प्रिन्सिपल. जेव्हा त्यानं अशा वेगळा रिसर्च केला किंवा हे एक्सपेरिमेंट्स केले तर तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की हे जे इनहेरिटन्स कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे कॅरेक्टरिस्टिक हे पॅरेंटमधून काय होतात प्रोजेनीमध्ये जात असतात. दे फॉलो सम स्पेसिफिक प्रिन्सिपल. म्हणजे त्यांची काय असतात काही प्रिन्सिपल्स आहेत. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल हे कॅरेक्टरिस्टिक्स काय होतात पॅरेंटमधून प्रोजेनीमध्ये म्हणजेच एका जनरेशनकडून काय होतात नेक्स्ट जनरेशनमध्ये इनहेरिट होतात असं त्याला दिसलं. सो लॅटर दीज प्रिन्सिपल्स बिकम्स अ पॉप्युलर बाय हिज नेम. त्यानं जे काही प्रिन्सिपल्स तयार केलेले होते तर ते त्याच्या नावानेच काय झाले नंतर हे फेमस झालेले आहेत किंवा पॉप्युलर झालेले आपल्याला दिसतात. सो दॅट आर कॉल्ड ॲज अ मेंडेल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. आणि त्याला म्हटलेलं असंच म्हटलेलं आहे नाव पण दिलेलं आहे मेंडेल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. म्हणजे हेरिडिटीच्या बाबतीतले मेंडेलचे प्रिन्सिपल्स असं त्याला त्याच नावाने काय केलं जातं ओळखलं जातं अजूनही. सो मेंडेल्स वर्क वॉज रेकग्नाइज्ड ओनली in the 20th century, and after the reconfirmation of these principles, the same principle now form the basis of modern genetics. त्यानं जे 100 वर्षापूर्वी जे काय वर्क केलं होतं रिसर्च केलं होतं तर ते काय केलं त्याचं रिकन्फर्मेशन केलेलं आहे. म्हणजे ते कन्फर्म झाल्यानंतर आता जे मॉडर्न जेनेटिक्स जे आहे ज्याच्यामध्ये जीन्सचा किंवा हेरिडिटीचा जो स्टडी केला जातो तर त्याचा बेस म्हणून काय केलं जातं हे जे सगळे मेंडेलचे प्रिन्सिपल आहेत तर ते कन्सिडर केले जातात. ओके. तर अशा प्रकारचे काही डॉमिनंट आणि रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक जे आहेत तर ते ह्युमन्समध्ये पण दिसतात. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक जसं रोलिंग टंग असते. रोलिंग टंग म्हणजे बघा जीभ जी आहे तर ती रोल आउट होते तर ते जे आहे कॅरेक्टरिस्टिक ते काय आहे डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि नॉन रोलिंग टंग जे आहे तर ते काय आहे रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक आहे ह्युमनमध्ये. त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ हेअर्स ऑन आर्म्स. हातांवर पायांवर काय असतात हेअर्स प्रेझेंट असतात. सो दॅट इज अ डॉमिनंट कॅरेक्टर. अँड रेसेसिव्ह कॅरेक्टर इज अब्सेन्स ऑफ हेअर्स ऑन आर्म्स. हे रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक आहे. त्याच्यानंतर ब्लॅक अँड कर्ली हेअर्स दॅट इज अ डॉमिनंट कॅरेक्टर. पूर्णपणे काळेभोर आणि कर्ली जे केस आहेत तर ते कॅरेक्टर जे आहे जे जेव्हा दिसून येतं तर ते काय आहे डॉमिनंट कॅरेक्टर असतं. आणि ब्राऊन अँड स्ट्रेट हेअर जे आहे तर ते कॅरेक्टर आहे रेसेसिव्ह कॅरेक्टर. म्हणजे ब्राऊन कलरचे आणि स्ट्रेट हेअर जे आहेत तर ते रेसेसिव्ह कॅरेक्टर आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर फ्री एअरलोब्स. एअरलोब जे आहेत बघा म्हणजे कानाची पळी आपण परवा पण बघितली की नाही तर ती फ्री जर असेल पूर्णपणे तुटल्यासारखी झालेली असेल तर ते डॉमिनंट कॅरेक्टर आहे. आणि जॉईंट जर असेल अटॅच्ड तर ते काय आहे रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक आपल्याला दिसतं. आणि अशा प्रकारे काही डॉमिनंट आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर्स जे आहेत अशा अनेक आहेत. असे अनेक कॅरेक्टरिस्टिक्स ह्युमन बिईंग्समध्ये पण आपल्याला दिसतात. तर मेंडेलनं कशावर फक्त केलं रिसर्च वर्क केला पी प्लांटमध्ये असणाऱ्या या डिफरंट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्सवर. ओके. सो टुडे वी स्टडीड अबाउट द RNA, structure of the RNA and some contrasting characteristics which are carried by Mendel in his principles. Okay, and what are the principles we shall study later on.